क्वेश्चन नंबर 51 एक्झरसाइज नंबर 3 टॉपिक आहे प्लांट अँड मशिनरी व्हॅल्युएशन. यामध्ये आपण 51 पूर्वी 50 नंबरचा प्रश्न वाचलेला आहे. क्लासिफिकेशन ऑफ नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी इज मार्केटेबल आणि नॉन मार्केटेबल असं उत्तर दिलेलं आहे. आता ह्याच्यात हे उत्तर कितपत योग्य आहे ह्याच्यात थोडीशी शंका वाटत आहे. का? नॉन इन्व्हेस्टमेंट क्लासिफिकेशन ऑफ नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी म्हटल्यामुळं ही प्रॉपर्टी मार्केटेबल आहे का नॉन मार्केटेबल आहे हे उत्तर संयुक्तिक वाटत नाही. मग बाकीचे उत्तर कोणते येतात जे तीन दिले आहेत? रिअल इस्टेट अँड प्लांट अँड मशिनरी हे नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी. अच्छा क्लासिफिकेशन ऑफ नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी. आता हे रिअल इस्टेट आणि प्लांट मशिनरी इन्व्हेस्टमेंट टाईपचे आहेत, बरोबर. रेसिडेन्शियल आणि इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट टाईपचे आहेत. नन ऑफ द अबो म्हणता येणार नाही. मार्केटेबल नॉन मार्केटेबल जे प्रॉपर्टी आहेत ना, नॉन इन्व्हेस्टमेंट टाईपच्या प्रॉपर्टी असं त्याचं उत्तर विचारण्याचा उद्देश असणार आहे. ठीक आहे. 51 नंबर, ट्रेडिंग एंटरप्राइज, थिएटर्स, बिझनेस, हॉटेल, सिनेमा, इंडस्ट्रियल प्लांट इज एक्झाम्पल ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी. आता हे पाठ करायचं आहे. इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत? हॉटेल, सिनेमा, कंपनी, व्यापार संकुल, गाडी, राहते घर, ऑफिस, फर्निचर, मंदिर नाही हे ऑफिस, फर्निचर हे आहेत. आता नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्ट्या कोणत्या असतील? नॉन मार्केटेबल आणि नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्ट्या कोणत्या असतील? तर त्याचे प्रश्न पुन्हा परत आलेले असतील बहुतेक. ह्या प्रश्न त्याला मिक्स करण्यात काही हुशारी नाही. ओके, पुढच्या प्रश्नात ती येणारच आहे. क्वेश्चन 52, फ्री होल्ड रेसिडेन्शियल हाऊस, प्रायव्हेट व्हेकल, फर्निचर, ऑफिस इक्विपमेंट इज एक्झाम्पल ऑफ मार्केटेबल नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी. ही मार्केटेबल आहे पण नॉन इन्व्हेस्टमेंट आहे. ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे रेव्हेन्यू जनरेट होण्याची पुढं शक्यता राहत नाही. पुढचं आहे 53, ए नॉन मार्केटेबल नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी इज ऑल्सो रेफर्ड ॲज. हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ए नॉन मार्केटेबल नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी इज ऑल्सो रेफर्ड ॲज. कोणती प्रॉपर्टी म्हणतात? त्याला सर्व्हिस प्रॉपर्टी म्हणतात. सर्व्हिस प्रॉपर्टी ह्याची उदाहरणं जर असं सांगता यायचं असतील तर मंदिर, शाळा, जेल, सभागृह हे ह्याची उदाहरणं होऊ शकतात. 54 नंबरचा प्रश्न आहे बघा. रिलिजियस प्रॉपर्टी, पब्लिक स्कूल, जेल, सिटी हॉल इज द एक्झाम्पल ऑफ. वरच्या प्रश्नाचं उत्तर. रिलिजियस प्रॉपर्टी, पब्लिक स्कूल, जेल, सिटी हॉल इज एक्झाम्पल ऑफ. कशाचे एक्झाम्पल असेल हे? नॉन मार्केटेबल नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी. पहिला प्रश्न. आता ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नात, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या प्रश्नात उलटं सुलटं केलेलं आहे. 55 नंबर, फॉर विच टाईप ऑफ प्रॉपर्टी युटिलिटी इज द ओनली व्हॅल्यू इन्ग्रेडियंट. फॉर विच टाईप ऑफ प्रॉपर्टी युटिलिटी म्हणजे त्याचा उपयोग, इज द ओनली व्हॅल्यू इन्ग्रेडियंट. उदाहरण सांगता येईल याचं? मंदिर, शाळा. नॉन मार्केटेबल नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी म्हणजे शाळा वगैरे जे आहेत ना, ह्याच्यात फक्त त्याचा वापर केला जातो, युटिलायझेशन केलं जातं असं त्याचा अर्थ. आणि या आता हे जे चालू झाले आहेत 50% प्रश्न, ह्याच्यावर दरवर्षी दर एक्झामला एक प्रश्न ह्याच्यातला असतोच. म्हणजे ह्याच्यामध्ये ट्विस्टिंग असते. 56 नंबर आहे बघा. अप्रोप्रिएट अप्रोच फॉर व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी इज इन्कम अप्रोच. इन्कम अप्रोच मेथड कुठं वापरली जाते? मोस्ट अप्रोप्रिएट अप्रोच फॉर व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी इज. इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीमध्ये जी इन्कम येते, इन्कम अप्रोच तिथं वापरला जातो. 57, मोस्ट अप्रोप्रिएट अप्रोच फॉर व्हॅल्युएशन ऑफ नॉन मार्केटेबल नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी इज. मोस्ट अप्रोप्रिएट अप्रोच
फॉर व्हॅल्युएशन ऑफ नॉन मार्केटेबल नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीज कोणता असेल तर कॉस्ट अप्रोचने हे केलं जातं आहे. वरचे उदाहरण विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर दॅट कॅन अफेक्ट द व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर दॅट कॅन अफेक्ट द व्हॅल्यू ऑफ द प्लांट अँड मशिनरी. हे जे उदाहरण आहे बघा, ऑल ऑफ द अबव म्हणलेलं आहे. म्हणजे वरी जे दिलेले 1 2 3 ABC जे आहेत ते आपल्याला वाचणं गरजेचं आहे. टेक्निकल, स्कॅरसिटी अँड लिगल. टेक्निकल स्कॅरसिटी अँड लिगल. नंबर बी मध्ये आहे सोशल, इंटँजिबल, राईट्स अँड इकॉनॉमिक. आणि सी आहे युटिलिटी, मार्केटेबिलिटी अँड ट्रान्सफरेबिलिटी. हे सर्वच्या सर्व जे आहेत ना, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर दॅट कॅन अफेक्ट ऑन द व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. हे सारे फॅक्टर्स त्याच्यावर इफेक्ट करतात प्लांट अँड मशिनरीच्या व्हॅल्यूवर. टेक्निकल, स्कॅरसिटी आणि लिगल. नंबर सोशल, इंटेंजिबल, राईट्स, इकॉनॉमिक, युटिलिटी, मार्केटेबिलिटी अँड ट्रान्सफरेबिलिटी. हे सारे पॉईंट्स आहेत, 8-9 पॉईंट आहे जवळपास. हे सारे हे प्लांट अँड मशिनरीच्या व्हॅल्युएशनला इफेक्ट करतात. कसं टेक्निकल गोष्ट इफेक्ट करते, स्कॅरसिटी म्हणजे जे दुर्मिळ आहे, लिगल म्हणजे कायदेशीर आहे, ती ए मधलं झालं. बी मध्ये काय सोशल, सामाजिक, इंटेंजिबल म्हणजे जे दिसत नाही पण ते पेटेंट आहे, इंटेंजिबल राईट्स, पेटेंट वगैरे. आणि इकॉनॉमिक, आर्थिकदृष्ट्या. आणि सी आहे बघायचं युटिलिटी, वापर, मार्केटेबिलिटी आणि ट्रान्सफरेबिलिटी. मार्केटला जवळ आहे का, वापरचा कसा आहे आणि ट्रान्सफरेबिलिटी आहे. सारीच्या सारे व्हॅल्यूवर एखाद्या प्रॉपर्टीच्या प्लांट अँड मशिनरीच्या अफेक्ट करतात. 59. आपण 1000 प्रश्न परीक्षेत आला तर आपण जनरली त्या तिन्हीपैकी एखादी लिहून मोकळं होतं. टेक्निकल, स्कॅरसिटी, लिगल किंवा सोशल, इंटेंजिबल, अबो मार्केटिलिटी. ही 9च्या 9 पॅरामीटर असल्यामुळे ऑल ऑफ द अबो परीक्षेत जर आलं तर लिहिणं गरजेचं आहे. 59 नंबरचा क्वेश्चन आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन लॉज अँड टॅक्सेशन पॉलिसी इज. काय आहे हे? लिगल फॅक्टर आहे, कायदेशीर घटक आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन लॉज. एन्व्हायरमेंट म्हणजे परिसर, निसर्गाचा जो भाग आहे त्याला वाचवणे. आणि टॅक्सेशन पॉलिसी ही जी दोन्ही आहेत ना, लिगल फॅक्टर आहेत. आता त्याच्यामध्ये दिले का दुसरे कोणते दिले उत्तर जे नाही ते टेक्निकल फॅक्टर, सोशल फॅक्टर, इकॉनॉमिक फॅक्टर. पण एन्व्हायरमेंट आणि टॅक्सेशन ही दोन्ही गोष्टी लिगलच्या अंडरखाली येतात. 60 नंबरचा क्वेश्चन आहे चेंज इन टेस्ट अँड ट्रेंड ऑफ कंझ्युमर इज. उत्तर काय असेल? सोशल फॅक्टर आहे, सामाजिक घटक आहे. चेंज इन टेस्ट, समाजाची एखाद्या गोष्टीबाबतचं जे त्यांचं जे रुची आहे, त्याची जी आवड आहे, त्याला जी मागणी, डिमांड म्हणतो आपण, ते जे आहे, किंवा कंझ्युमरचा जो ट्रेंड आहे, हे दोन्ही जे आहे ना सोशल फॅक्टरमध्ये येतात. याला दुसरे उत्तर दिले ते घ्यायची गरज नाही. टेक्निकल फॅक्टर, इकॉनॉमिक फॅक्टर, लिगल फॅक्टर हे ह्याच्यात येत नाहीत. चेंज इन टेस्ट अँड ट्रेंड ऑफ कंझ्युमर इज द सोशल फॅक्टर, हे उत्तर आहे. 61 नंबरचा क्वेश्चन बघा. गव्हर्मेंट पॉलिसी अँड अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट इज. कशामध्ये येईल हे? गव्हर्मेंट पॉलिसी अँड अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट इज इकॉनॉमिक फॅक्टर आहे, आर्थिक घटक आहे. आता त्याच्यामध्ये दुसरे पण दिले ते होऊ शकत नाहीत. टेक्निकल फॅक्टर, सोशल फॅक्टर, लिगल फॅक्टर. का तर गव्हर्मेंट पॉलिसी अँड अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट ही इकॉनॉमिक फॅक्टरच्या जवळ जातात. 62 नंबर बघा. An expression of the degree of an asset's usefulness is called utility, म्हणजेच उपयोगिता. हे कसं? An expression of the degree of an asset's usefulness. एखाद्या असेटचं जे युटिलिटी युजफुलनेस आहे किंवा त्याचं महत्त्व जे आहे त्याला आपण युटिलिटी म्हणतो. युटिलिटी म्हणजे उपयोगिता. आता त्याच्यामध्ये दुसरे उत्तर दिले कोणते? टेक्निकल, इकॉनॉमिक, इंटँजिबल राईट्स हे होऊ शकत नाहीत. 63 नंबरचा क्वेश्चन बघा.
डेप्रिशिएशन ऑफ मशीन्स अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ॲक्ट कधीचा आहे? 1961चा इन्कम टॅक्स ॲक्ट. रेग्युलेशन्स इज कॉल्ड ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग मेथड. याचं उत्तर आहे स्ट्रेट लाईन. का म्हणलं ह्याच्यात? डेप्रिशिएशन ऑफ मशीन्स अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 रेग्युलेशन्स इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग मेथड. उत्तर आहे ह्याचं स्ट्रेट लाईन मेथड, जे की आपण व्हॅल्युएशनमध्ये वापरत आहोत. आता बाकी उत्तर दिले आहेत यात सिंकिंग फंड मेथड, मशीन आवर रेट आवर, रेट ऑफ रिटर्न बेसिस, डिक्लाइनिंग बॅलन्स मेथड. हे तिन्ही चारी मेथड जे आहेत ना ह्या 1961च्या ॲक्टमध्ये जे आहे ना डिलीट झालेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त एकच स्ट्रेट लाईन मेथड याच्यामध्ये वापरली जाते. स्ट्रेट लाईनचा फॉर्म्युला देखील आपल्याला माहीत आहे. क्वेश्चन नंबर 64 बघा. इन प्रोजेक्ट अप्रेझल अनालिसिस शॅडो प्राइसेस आर कोणते असतील? यूज्ड टू डिटरमाइन फिजिबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट. हे उत्तर आहे ह्याचा अर्थ काय बघा. इन प्रोजेक्ट अप्रेझल अनालिसिस शॅडो प्राइसेस आर यूज्ड टू डिटरमाइन फिजिबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट. आता ह्याच्यामध्ये नको असलेली उत्तर कोणती आहेत? यूज्ड फॉर लॉस्ट आयटम्स, यूज्ड टू कन्वर्ट इनपुट्स इंटू कॉस्ट अँड आउटपुट्स इंटू बेनिफिट्स. हे आपल्याला बरोबर वाटू शकते का वेळेस. टेकन ॲज द बेसिस फॉर डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ ऑल द असेट्स. हे पण बरोबर वाटू शकते. किंवा नन ऑफ द अबो किंवा ऑल ऑफ द अबो हे देखील कधी कधी होऊ शकते. फक्त हे प्रश्न थोडासा समजावून घेणं गरजेचं आहे. इन प्रोजेक्ट अप्रेझल अनालिसिस शॅडो प्राइसेसचा अर्थ असा होतो शॅडोचा अर्थ सावली आहे. शॅडो प्राइसेस म्हणजे जे नक्की सांगता नाही, ह्याला थोडंसं आपल्याला उत्तर आहे यूज्ड टू डिटरमाइन फिजिबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट. क्वेश्चन 65. कॅश डिस्काउंट्स आर रिडक्शन इन प्राइस ऑफ गुड्स. प्रश्न काय आहे? कॅश डिस्काउंट्स आर रिडक्शन इन प्राइस ऑफ गुड्स विच डिपेंड्स ऑन प्रॉम्प्ट कॅश पेमेंट. उत्तर काय? विच डिपेंड्स अपॉन प्रॉम्प्ट कॅश पेमेंट. ह्याचा अर्थ आपल्याला बाजारात जातो ना, आपण बाजारात ज्यावेळेस खरेदी करतो, नगदीनं खरेदी केलं तर थोडासा डिस्काउंट मिळतो. उधारी घेतल्यानंतर त्याला थोडीशी त्याची कॉस्ट वाढवली जाते, ते आपल्याला लक्षात येत नाही. कॅश डिस्काउंट्स आर रिडक्शन इन प्राइस ऑफ गुड्स. हे क्लिअर आहे उत्तर. विच डिपेंड्स ऑन प्रॉम्प्ट कॅश पेमेंट. बाकीचे ह्याच्यात उत्तरं दिलेली जे आहेत ना ते चुकीचे आहेत. कसे? सोल्ड ऑन क्रेडिट, विच डिपेंड्स ऑफ अश्युरन्स ऑफ पेमेंट. कधी कधी आपण म्हणतो ना 15 दिवसात देतो, 2 दिवसात देतो, 4 दिवसात देतो, त्यावेळेस देखील ते नेट पेमेंट आल्यानंतर जसा डिस्काउंट असतो तसं ते राहत नाही. ऑब्टेन्ड ऑन बॅड डेप्ट लोन्स. सारी उत्तर लागू होत नाहीत. फक्त एक विच डिपेंड्स ऑन प्रॉम्प्ट कॅश पेमेंटवर डिपेंड होत आहे. 66. लिमिटेशन ऑफ कॅश अप्रोच इज. कॅश अप्रोच मेथडचा लिमिटेशन काय आहे? उत्तर आहे ऑल ऑफ द अबो म्हटले. आता वरी जे दिलेले ABC आहेत ते बघूया आपण. डज नॉट रिफ्लेक्ट द फोर्सेस ऑफ सप्लाय अँड डिमांड. काय म्हणले? लिमिटेशन ऑफ कॉस्ट अप्रोच इज. कॉस्ट अप्रोच मेथडचे लिमिटेशन काय आहे? ह्याच्यामध्ये डज नॉट रिफ्लेक्ट द फोर्सेस ऑफ सप्लाय अँड डिमांड. सप्लाय अँड डिमांडचं याच्यामध्ये काही रिलेशन लागत नाही. नंतर 2 आहे डिग्री ऑफ डिप्रिशिएशन फॉर द सब्जेक्टिव्ह. डिग्री ऑफ डिप्रिशिएशन फॉर द सब्जेक्टिव्ह. आणि C आहे द रिझल्ट्स आर susceptible to scrutiny and may not be reliable. Susceptible. The results are susceptible to scrutiny and may not be reliable. All of the above हे जे उत्तर आहेत. लिमिटेशन्स ऑफ कॉस्ट अप्रोच. कॉस्ट अप्रोचचे लिमिटेशन काय काय आहेत?
पहिलं लिमिटेशन आहे डज नॉट रिफ्लेक्ट द फोर्सेस ऑफ सप्लाय आणि डिमांड. सप्लाय आणि डिमांडचं नातं इथं कॉस्ट ऑफ मध्ये लक्षात येत नाही. डिग्री ऑफ डेप्रिशिएशन फॉर द सब्जेक्टिव्ह. आणि नंबर 3 आहे द रिझल्ट्स आर ससेप्टेबल टू स्क्रुटनी अँड मे नॉट बी रिलायबल. हे उत्तर आहे. थोडं उत्तर अवघड आहे. ऑल ऑफ द अबोव म्हणलेलं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 67चा जो नंबरचा जो क्वेश्चन आहे तो असा आहे. व्हॅल्यू रिमेनिंग आफ्टर पार्ट ऑफ assets life is consumed is known as. उत्तर आहे रेसिड्युअल व्हॅल्यू. प्रश्न कसा आहे बघा. व्हॅल्यू रिमेनिंग आफ्टर पार्ट ऑफ असेट्स लाईफ. असेटचा स्क्रॅप व्हॅल्यूला आल्यानंतर, जर लाईफ तर पूर्ण झिरो झालेला आहे, स्क्रॅप व्हॅल्यूला आल्यानंतर व्हॅल्यू रिमेनिंग आफ्टर पार्ट ऑफ असेट्स लाईफ इज कंज्युम्ड इज नोन ॲज रेसिड्युअल व्हॅल्यू. इथं कधी कधी आपण प्रश्नाचं उत्तर चुकू शकतो. रेसिड्युअल व्हॅल्यू म्हणजे एखाद्या पार्टचं जे आहे ना वर्किंग पूर्ण संपलेली आहे आणि ते आता स्क्रॅपच्या भावानं जाण्याच्या खाली गेलेलं आहे, म्हणून त्याचं उत्तर न असलेलं उत्तर बघा का दिलेलं आहे. फेअर व्हॅल्यू नाही होऊ शकत. स्क्रॅप व्हॅल्यू आपल्याला वाटू शकते किंवा साल्वेज व्हॅल्यू आपल्याला वाटू शकते. ॲक्च्युली साल्वेज आणि स्क्रॅपमध्ये फरक नाही. ॲक्च्युली दोन्हीची किंमत तेवढीच येते, पण साल्वेज व्हॅल्यूचा एवढाच अर्थ आहे की ती मशीन, ती इक्विपमेंट वर्किंगमध्ये थोडंसं आउटपुट देऊ शकते, पण ती इकॉनॉमिकल होऊ शकत नाही. आणि स्क्रॅप म्हटल्यानंतर ते वर्किंग जरी असलं तरी ते बिलकुल ते इकॉनॉमीच त्याच्यामध्ये अचीव होऊ शकत नाही. ते भंगारच्या भावाने त्याला ऐकायची. स्क्रॅप म्हणजे भंगारचा भाव, साल्वेज म्हणजे भंगारचाच भाव आहे, पण थोडंसं त्याला चालूमध्ये आहे असा त्याचा मिनिंग होऊ शकतो. त्याला एखादे गरीब दुसऱ्यांदा रियूज करू शकतो. उदाहरण झालं तर आपण काही घरी वापर केलेले जे काही हे असतात युटेन्सिल्स किंवा काही मशिनरी पार्ट्स, ते आपण ज्यावेळेस मार्केटला विकतो तर त्याला देखील जुनी भंगारात विकलेली सायकल जी आहे आपण स्क्रॅपच्या भावाने विकतो, पण ते साल्वेज असते, ते चालू होऊ शकते. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर वेगळं आहे. व्हॅल्यू रिमेनिंग आफ्टर पार्ट ऑफ असेट्स लाईफ. असेटच्या जे लाईफ आहे ते संपल्यानंतर देखील काही त्याची जी थोडीशी व्हॅल्यू राहते, त्या व्हॅल्यूलाच म्हणतात रेसिड्युअल व्हॅल्यू. मग रेसिड्युअल व्हॅल्यू कशी असेल? स्क्रॅप व्हॅल्यूच्या थोडं वरी आणि साल्वेज व्हॅल्यूच्या थोडं खाली असं काही म्हणता येईल का? नाही, साल्वेज व्हॅल्यूच्या जवळचाच हा पार्ट असणार आहे. रेसिड्यू म्हणजे थोडासा राहिलेला पार्ट. नेक्स्ट 68 नंबरचा प्रश्न बघा. युजफुल लाईफ ऑफ ए मशीन इज अफेक्टेड बाय विच ऑफ द फॉलोइंग. उत्तर आहे याचं क्लायमेट इन विच असेट यूज्ड. कोणत्या वातावरणात, कोणत्या कंडिशनला तुम्ही मशीन पार्ट वापरताय त्याच्यावर त्याचं हे राहते. बघा, युजफुल लाईफ ऑफ द मशीन इज अफेक्टेड बाय विच द फॉलोइंग क्लायमेट इन विच असेट इज यूज्ड. तुम्ही ते बरोबर आहे ना. एखाद्या मशीनला, एखाद्या पार्टला ऑपरेट करताना एखादी जुन्या काळामध्ये कम्प्युटर एसीमध्ये ठेवायचे, एसीत वापरायचे. कारण त्याचं असं होतं की त्याच्या कॉस्ट जास्त होते आणि मेंटेनन्स जरी जास्त लागलं तरी हरकत नाही, पण ते जास्त काळ जगलं पाहिजे, ठेवलं पाहिजे असा त्याचा उद्देश होता. आणि त्याला म्हणून युजफुल लाईफ ऑफ मशीन इज अफेक्टेड बाय द फॉलोइंग. असं ह्याचा अर्थ असा होतो की एखाद्या क्लायमेट जर चेंज झालं तर त्याची युजफुल लाईफ कमी होऊन जाऊ शकते. इफेक्ट होतोच ना, वातावरणाचा इफेक्ट होतो, क्लायमेटचा कंडिशनचा वापर. तुम्ही वापर कसा का जरा फाईन टफ जर असेल तर देखील लाईफ कमी होऊन जाते. नको असलेले उत्तर कोणते आहेत? कॉस्ट, डिप्रिशिएशन, नेट बुक व्हॅल्यू. युजफुल लाईफ ऑफ द मशीन इज अफेक्टेड बाय विच द फॉलोइंग. नेट बुक व्हॅल्यू देखील आपण कधी कधी म्हणू शकतो, म्हणायला संधी मिळते. पण इथं उत्तर जे आहे ना, क्लायमेट इन विच द असेट इज यूज्ड. आता प्रश्न पुढचा आहे 69. व्हॉट इज पर्न? PIRN, पिर्न. व्हॉट इज पिर्न? पिर्न जे आहे ना, ह्याचं उत्तर आहे ए रॉड ऑन टू विच वेफ्ट थ्रेड इज वाउंड. एक रॉड आहे, फिगरमध्ये दाखवलेला आहे, त्या रॉडवर एक थ्रेड जे आहे ना अशी वाउंड केलेली आहे. इन विच, त्याला पिर्न असं म्हणतात. व्हॉट इज पिर्न? आता ह्याचं दुसरे उत्तर देखील आपण कन्फ्युज होऊ शक्यता आहे. तर दुसरे उत्तर काय बघा, स्प्लिट प्रोटेक्शन
around a tank. Power attachment on the spindle mounted machine किंवा बेकरी मोल्ड हे आपल्या जवळचे ऑर्डर्स येतात. पण असं नाही, पीर्ण म्हटल्यानंतर आपल्याला हे पाहिजे रॉड ऑन विच वेफ्ट थ्रेड इज वाउंड. एक प्रकारचे थ्रेड त्या रॉडवर गुंडाळलेले असतात. त्याचा उद्देश काय आहे, ॲप्लिकेशन काय आहे हे सांगताना एखाद्या रॉडवर एखादी थ्रेड वाउंड करण्याचा उद्देश एवढाच असतो की तिथं हेलिक्स तयार होते स्पिंडलवर. आणि हे सँड वॉशिंग मशीन्समध्ये किंवा काही कन्व्हेअर बेल्ट जे असतात रॉडच्या थ्रू मटेरियल हँडलिंग प्रोसेस ॲक्च्युली ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी याला लिफ्ट करण्यासाठी वापरलं जाते. पण थ्रेड असल्यामुळं, थ्रेडेड पार्ट म्हटल्यामुळं त्याला त्याचं स्पेसिफिक काही ॲप्लिकेशन असेल, पीर्ण म्हणतात त्याला. 70 नंबरचा क्वेश्चन आहे, 70 नंबर. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू इन द फॉर्मेशन ऑफ लीज कॉन्ट्रॅक्ट. लीज कॉन्ट्रॅक्ट बनवण्यासाठी खालीलपैकी कोणतं महत्त्वाचं आहे. आता उत्तर ह्याच्यामध्ये दिलेले जे आहेत ना, आपण रीड करूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू इन फॉर्मेशन ऑफ द लीज कॉन्ट्रॅक्ट. आता तुम्हाला आपल्याला उत्तर स्वतःला द्यायचे, बघूया कसं होईल. मशीन आयडेंटिफिकेशन बाय लेझर नाही. ओनरशिप पेपर्स प्रपोज्ड इन फेवर ऑफ लेझर. लीज कॉन्ट्रॅक्ट बनवण्यास विच वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू इन फॉर्मेशन ऑफ द लीज कॉन्ट्रॅक्ट. लीज कॉन्ट्रॅक्ट बनवण्यासाठी खालीपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे आणि बरोबर आहे म्हटलं. मशीन आयडेंटिफिकेशन बाय लेझर नाही. ओनरशिप पेपर प्रोसेस्ड इन फेवर ऑफ लेझर करेक्ट हेच असावं लागेल. किंवा लेझर सजेस्ट मशीन सुटेबल टू लेझी आणि लेझी सजेस्ट मशीन सुटेबल टू लेझर. ॲक्च्युली बीच हे असणार आहे. ओनरशिप पेपर्स प्रोसेस्ड इन फेवर ऑफ लेझर. लीज कॉन्ट्रॅक्टसाठी लेझी आणि लेझर. लेझी म्हणजे लीज करून देणारा, लेझर म्हणजे करून घेणारा. 71 नंबरचा प्रश्न बघा. इन ऑर्डर टू रिपोर्ट द व्हॅल्यू प्रिसाइजली. इन ऑर्डर टू रिपोर्ट द व्हॅल्यू प्रिसाइजली क्लायंट मस्ट इंडिकेट. प्रश्न कसा आहे. इन ऑर्डर टू रिपोर्ट द व्हॅल्यू प्रिसाइजली क्लायंट मस्ट इंडिकेट. उत्तर आहे पर्पज ऑफ व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशन कशासाठी करताय ही तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे. ह्याच्यापेक्षा दुसरे काय उत्तर आहेत. मार्केट व्हॅल्यू, स्क्रॅप व्हॅल्यू, सॅल्वेज व्हॅल्यू. आता बघा, इन ऑर्डर टू रिपोर्ट द व्हॅल्यू प्रिसाइजली. एखाद्या वस्तूची व्हॅल्यू किंवा व्हॅल्युएशन जे आहे ना प्रिसाइजली करण्यासाठी क्लायंट जो आपला ग्राहक आहे, आपण ज्याचं व्हॅल्युएशन करणार आहोत व्हॅल्युअर आहे ना, त्यानं सांगितलं पाहिजे व्हॅल्युएशन बाबा आम्हाला ह्याच्यासाठी पाहिजे, लोनसाठी पाहिजे, सेल्स साठी पाहिजे, ह्याचं ऑप्शन करायचं, ह्याला विक्री करून टाकायचे. ह्याचं विक्री करायचं म्हटलं तर त्याची किंमत करेक्ट प्रकारे काढावी लागते. आणि एखाद्या लोनसाठी वगैरे म्हटला तर त्याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली तेवढीच असते किंवा थोडीशी जास्त तरी करून दिली समजा थोडीशी तरी चालते. आणि विक्रीसाठी जे आहे घेणारा किंवा देणारा, घेणारा जर करीत असेल तर त्याची किंमत कमी कर म्हणतो आणि देणारा जर करीत असेल तर त्याची किंमत जास्त करा म्हणतो. उदाहरणार्थ शेतकरी आणि बँक. शेतकऱ्याला एखाद्या ट्रॅक्टरची किंमत ज्यावेळेस ते ट्रॅक्टर लिक्विडेशनमध्ये निघायला जात आहे तर शेतकऱ्याला वाटतं की बाबा माझा ट्रॅक्टर 10 लाखाचा आहे आणि याची किंमत आज घडला 5 लाख आहे मार्केटमध्ये. पण बँक काय म्हणते तुझं 5 लाख जरी असलं आणि त्याची किंमत व्हॅल्युअरला सांगते 3 लाख कर आहे. का तर आम्हाला याला विकून टाकायचे आहे, ऑप्शन करायचे आहे. अशा वेळेस व्हॅल्युअरला द्विधा मनस्थिती निर्माण होते. काही वेळेस आम्हाला हा प्रॉब्लेम येत असतो. बँकेमध्ये गेल्यानंतर ते बँक काय म्हणते की आम्हाला याला विकून टाकायचे आहे, काही करा, ह्याची किंमत कमीत कमी करा जेणेकरून की आम्हाला याला मार्केटमध्ये काढून टाकता येईल. पण आम्हाला शेतकरी त्यावेळेस सहज म्हणतो की माझ्या ट्रॅक्टरची किंमत 7 लाख असताना तुम्ही 5 लाख देखील करत नाही. तर त्यावेळेस व्हॅल्यूवरला द्विधा मनस्थिती येते. मग त्या व्हॅल्यूवर ज्यावेळेस तो क्लिअर कट बँकेला सांगतो किंवा ह्याची किंमत ह्याच्यावर होऊ शकत नाही. तुम्ही कोणत्याही मेथडनं जरी केलात आणि कोणी जरी करून घेतलात तरी ह्याची किंमत जास्त होत नाही. ह्याची किंमत एवढी ह्याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही. आणि शेतकऱ्याला देखील त्याला कन्व्हिन्स करायची वेळ येते की बाबा ह्याची किंमत जी आहे ना एवढीच होऊ शकते. ज्या आजच्या तारखेत त्याचा लाईफ जे आहे ना, लाईफ कंज्युमर, तुझ्या ट्रॅक्टरचं 10 वर्षाचं लाईफ होतं, 10 वर्षामधले तुझे 6 वर्ष गेलेले आहेत. आपण स्ट्रीट लाईन मेथडनं जरी समजा त्याचं डिप्रेशन केलं, तुझं 12 लाखाचं 10 लाखाचं ट्रॅक्टर जे आहे ना तर आज 4 लाखाच्या वरी जाऊ शकत नाही. का तर त्याचं लाईफ कंज्युमर जे 6 इयर्स आहे, राहिलेलं 4 वर्षाचं जे लाईफ आहे त्याचं ते स्ट्रीट लाईन मेथडनं त्याचं स्क्रॅप व्हॅल्यू किंवा सॅल्वेज व्हॅल्यू ह्याच्यावरी होऊ शकत नाही असं कन्व्हिन्स करावं लागत.
ओके. आता पुढचा प्रश्न आहे आपल्याला 72 नंबर. वन ऑफ द बेसिक कॅरेक्टर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज. वन ऑफ द बेसिक कॅरेक्टर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज इंडिपेंडंट ज्युडिशियरी. हे उत्तर आहे. म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचं मुख्य ही जे आहे बेसिक कॅरेक्टर म्हणजे मुख्य मथितार्थ कसा आहे, इंडिपेंडंट ज्युडिशियरी, न्यायव्यवस्था ही स्वायत्त आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, याच्यावर सरकारचा दबाव नाही, सरकारचं नियंत्रण नाही, असा त्याचा अर्थ आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरं दिले फंडामेंटल राईट्स, डेमोक्रासी, ऑफिशियल लँग्वेज. आता ह्या जे खाल्ल्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी त्या जवळ वाटतात पण ते जवळचे नाहीत. वन ऑफ द बेसिक कॅरेक्टर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटनेचं हे काय ऑफिशियल लँग्वेज चांगली वापरली पाहिजे, बरोबर आहे. डेमोक्रासी, लोकशाही तर आहेच ना, फंडामेंटल राईट्स हे पण त्याच्यामध्ये आहे. पण ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं की पॉईंटला जवळचं जे उत्तर आहे ना, तर इंडिपेंडंट ज्युडिशियरी हे भारतीय राज्यघटनेचं मूळ कॅरेक्टर आहे. 73 नंबर क्वेश्चन नंबर 73. 73 नंबरचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स एव्हिडन्स indicating authentication of the work performed by the value and acceptance of the responsibility for contents and the conclusions in the report. प्रश्न कसा आहे बघा, ह्याचं उत्तर असं आहे व्हॅल्यूवर सिग्नेचर. प्रश्न कसा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स एव्हिडन्स इंडिकेटिंग ऑथेंटिकेशन ऑफ द वर्क परफॉर्म बाय द व्हॅल्यूअर अँड acceptance of the responsibility फॉर कंटेंट्स अँड द कन्क्लुजन्स इन द रिपोर्ट. म्हणजे व्हॅल्यूची साईन त्याच्यावर असली तरच ते ऑथेंटिक होऊ शकते ना. आता दुसरे उत्तर काय दिले, ऑडिटरची सिग्नेचर, CFO सिग्नेचर, मेंटेनन्स इंजिनियर सिग्नेचर. पण हे सारे सिग्नेचरचे आहेत ना, त्याच्यापेक्षा व्हॅल्यूची सिग्नेचर जर असेल तर त्या डॉक्युमेंटला मिनिंग आहे. विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स एव्हिडन्स इंडिकेटिंग ऑथेंटिकेशन ऑफ वर्क परफॉर्म बाय. हे काम कोणी केलं आहे, व्हॅल्यूअरने केलं. अँड व्हॅल्यूअर ॲक्सेप्टन्स ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी. व्हॅल्यूअर स्वतः तो साईन करतो, म्हणजे त्याची ह्याची काढलेली किंमत मी जे आहे ना बरोबर केलेलं आहे, मी मान्यतेद्वारे सांगतो, देवाला साक्ष ठेवून सांगतो की हे जे काम केलेलं आहे मी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीने केलेलं आहे, असा त्याचा अर्थ. व्हॅल्यूअर ही साधी गोष्ट नाही. एखाद्या मशीन पार्टला विक्रीच्या ज्यावेळेस जे व्हॅल्युएशन होते त्यावेळेसचा तो खूप महत्त्वाचा रोल असतो. एखाद्या बिल्डिंग व्हॅल्युएशन करणाऱ्या मशीन पार्ट किंवा बिल्डिंगला ज्यावेळेस तुम्हाला लोन घ्यायचं असतं त्यावेळेस थोडंसं व्हॅल्युएशन वाढलं जातं, पण या ठिकाणी हे वाढलं जात नाही. फॉर कंटेंट्स अँड कन्क्लुजन्स ऑफ द रिपोर्ट. ओके. क्वेश्चन नंबर 74 बघा. 74 नंबरचा प्रश्न काय सांगतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिस्काइंडिंग द कॉन्ट्रॅक्ट. रेस्काइंडिंग, RESCINDING, रेस्काइंडिंग ऑफ कॉन्ट्रॅक्ट. रेस्काइंडिंग म्हणजे तोडणे, भंग करणे. तर याचं उत्तर आहे डिसॲग्री. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेस्काइंडिंग. रेस्काइंडिंग म्हटले की डिसॲग्री, कॉन्ट्रॅक्ट मला मान्य नाही. आता दुसरी उत्तरे दिली ह्याच्यात. सेट असाईड, कंटिन्यू, चेंज. चेंज म्हणणं आपल्याला थोडंसं जवळचं वाटतं, किंवा सेट असाईड बाजूला काढून ठेवा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिस्काइंडिंग ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट बाजूला तोडणे, ॲक्च्युली डिसॲग्री. डिसॲग्री म्हणजे मान्य नसणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढचा प्रश्न आहे, which of the following is not an input for computation of net book value. नेट बुक व्हॅल्यू काढण्यासाठी खालीलपैकी कोणतं इनपुट नाही. तर ह्याचं उत्तर दिले बघा, रिप्लेसमेंट कॉस्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इनपुट फॉर कम्प्युटेशन ऑफ नेट बुक व्हॅल्यू. नेट बुक व्हॅल्यू काढण्यासाठी, कम्प्यूट करण्यासाठी खालीलपैकी कोणतं इनपुट नाही. रिप्लेसमेंट कॉस्ट हे त्याचं इनपुट नाही. मग इनपुट कोणते आहेत आता, हिस्टॉरिकल कॉस्ट, त्याला बुक व्हॅल्यू म्हणतो. ॲक्विजिशन कॉस्ट. ॲक्विजिशन कॉस्ट म्हणजे बुक व्हॅल्यू परचेस कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्टमध्ये काही
एक्सपेन्सेस ॲड केले जातात, ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा काही इरेक्शन आहे, हे कॉस्ट हे केल्यानंतर त्याची टोटल फायनल व्हॅल्यू जी होती त्याला बुक व्हॅल्यू असं म्हटलं जातं. आणि हे तिन्ही त्यात येतात, हिस्टॉरिकल कॉस्ट, ॲक्विजिशन कॉस्ट आणि बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू म्हणजे तुमच्या रजिस्टरमध्ये जी नोंद केली त्याची फायनल कॉस्ट किती झाली ते त्याच्यात ॲड करून म्हणजे ॲक्विजिशन ॲट द ऑपरेशन साईड, बुक व्हॅल्यू शेलर साईड, आणि ह्याच्यामध्ये रिप्लेसमेंट कॉस्ट ॲड केली जात नाही. हे प्रश्न थोडा ट्विस्टिंग असल्यामुळे ह्याचं उत्तर असं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट म्हणलेलं आहे अँड इनपुट फॉर कम्प्युटेशन ऑफ नेट बुक व्हॅल्यू. नेट बुक व्हॅल्यू तुम्हाला काढण्यासाठी रिप्लेसमेंट कॉस्टची गरज पडत नाही. नेट बुक व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला काय होतं आहे, बुक कॉस्ट, ॲक्विजिशन कॉस्ट, हिस्टॉरिकल कॉस्ट ह्या गरजेच्या आहेत. 76 नंबरचा प्रश्न बघा. प्युअर कम्प्युटेशन इज सेड टू एक्झिस्ट व्हेन. कॉम्पिटिशन, आता इथं मार्केटिंगमधला प्रश्न आहे हा. प्युअर कॉम्पिटिशन कुठं असते? देर आर लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स अँड होमोजिनियस प्रोडक्ट. हे उत्तर आहे. का म्हटलं आहे? प्युअर कॉम्पिटिशन म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन जे म्हणतो कुठं असते व देर आर लार्ज नंबर ऑफ बायर्सची संख्या जर जास्त असेल कॉम्पिटिशन, खुलं कॉम्पिटिशन होते. आणि शेलर्स देखील भरपूर जर असतील, विक्रेते, तर ओपन कॉम्पिटिशन होते. किंवा प्रॉडक्ट जे आहे ना होमोजिनियस असला पाहिजे, एकाच प्रकारचा आहे. सोयाबीन होमोजिनियस प्रॉडक्ट आहे, मार्केटमध्ये फक्त सोयाबीनच असेल आणि येणारे तेवढेच आणि विकणारे तेवढे जर असेल तर हेल्थी कॉम्पिटिशन आहे, त्याला म्हणतात प्युअर कॉम्पिटिशन. आणि इथं व्हरायटीज असेल तर 2 पोते सोयाबीन आहे, 4 पोते तुरी आहेत, 5 पोते गहू आहे, हरभरा आहे, उडीद आहे. आता खरेदीदार प्रत्येकाचे वेगळे असतात. उडदाचा खरेदीदार वेगळा असतो, तुरीचा वेगळा असतो, सोयाबीनचा वेगळाच असतो, हरभऱ्याचा वेगळाच असतो. मग अशी व्हरायटी ऑफ जर समजा बायर्स ह्याचे असतील तर तिथे लिमिटेशन येते. म्हणजे एका ह्याचा खरेदीदार 1 किंवा 2च असतात. तिथे हेल्थी कॉम्पिटिशन किंवा प्युअर कॉम्पिटिशन होत नाही. मग त्याच्या मनावर द्यावं होतं. मी गेल्या वर्षी बघितलं आहे हरभऱ्याचे मार्केट, पहिल्या सुरू निघालेला हरभरा मार्केटमध्ये अजून खरेदीदार नव्हते. त्यावेळेस आपण मार्केटला हरभरा घेऊन गेला. एकच खरेदीदार होते, गणापुरे साहेब आमचे. गणापुरे साहेबांनी त्यांच्या मनावर भाव काढला. भाव देखील तिथं सवाल पडला नाही. 25 खरेदीदार होते, पण ते खरेदीदार वेगळ्या क्रॉपचे होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी एकच खरेदीदार असेल तर तिथं प्युअर कॉम्पिटिशन राहत नाही, मनावर भाव तुटतो. चला पुढचा प्रश्न. इफ एक्स अँड वाय आर इंडिपेंडंट, द व्हॅल्यू ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट PYX इज इक्वल टू. उत्तर हे दिलेलं आहे 0, 1, इनफायनाईट आणि ग्रेटर दॅन 1. का म्हटले बघा, इफ एक्स अँड वाय आर इंडिपेंडंट, एक्स आणि वाय दोघं हे वेगवेगळे आहेत. द व्हॅल्यू ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट, द व्हॅल्यू ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट PYX इज इक्वल टू. उत्तर ह्याचं 0, 1, इनफायनाईट आणि ग्रेटर दॅन 1 दिलं आहे. ॲक्च्युली ह्याचं उत्तर आपल्याला रिग्रेशनच्या प्रॉब्लेममधून काढावं लागेल. 0 ग्रहित राहायला काय हरकत नाही. 78 नंबरचा प्रश्न बघा. इन विच सबसिडरी बुक द रेकॉर्डिंग ऑफ द परचेस ऑफ गुड्स ऑन क्रेडिट इज डन. जो उत्तर आहे इन परचेसेस बुक. हे प्रश्न थोडासा विचार करण्यासारखा आहे. इन विच सबसिडरी बुक, ही बुक कोणता सबसिडरी बुक आहे. द रेकॉर्डिंग ऑफ परचेस ऑफ गुड्स ऑन क्रेडिट इज डन. एखाद्या गुड्सचं परचेसिंग जे आहे क्रेडिटवर ज्यावेळेस केलं जातं आहे त्याला नाव आहे परचेस बुक. आणि त्या परचेस बुकमध्ये ही जी एंट्री केली जाते क्रेडिटवर. दुसरे उत्तर आहेत सेल्स बुक, कॅश बुक, पेएबल बिल बुक. तर पेएबल बुक आपल्याला जवळचं वाटू शकते. पुढचा प्रश्न आहे. द टर्मिनॉलॉजी यूज्ड व्हेन ऑल द बंडल ऑफ राईट्स ओन्ड इन ए प्रॉपर्टी इज व्हॅल्यूड इज नोन ॲज व्हॅल्यू इन C2. हे
प्रश्न थोडासा विचार करण्यासारखा आहे. द टर्मिनॉलॉजी यूज्ड व्हेन ऑल द बंडल ऑफ राईट्स ओन्ड इन ए प्रॉपर्टी इज व्हॅल्यूड इज नोन ॲज व्हॅल्यू इन शिटू. त्याचे बाकी उत्तर पण दिले आहेत, पार्ट, फ्रॅक्शन, होल. पण हे उत्तर जे आहे ना, व्हॅल्यू इन शिटू असं दिलेलं आहे. प्रश्न कसा आहे, द टर्मिनॉलॉजी यूज्ड व्हेन ऑल द बंडल ऑफ राईट्स ओन्ड इन प्रॉपर्टी इज व्हॅल्यूड इज नोन ॲज व्हॅल्यू इन शिटू. 80 नंबरचा क्वेश्चन आहे. द 3 ब्रॉड टाईप्स ऑफ प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस आर. उत्तर आहे कॅपिटल, लेबर अँड नॅचरल रिसोर्सेस. प्रश्न कसा आहे, द 3 ब्रॉड टाईप्स ऑफ प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस. प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस कोणकोणते आहेत? कॅपिटल आहे, लेबर आहे, नॅचरल सोर्सेस आहे. तर बाकी उत्तर पण दिले आहेत बघा. मनी, प्रॉफिट अँड इंटरेस्ट हे होत नाही. कंपनी शेअर, डिपॉझिट, ब्रँड्स, स्टॉक्स अँड डिपॉझिट्स ही होत नाही. टेक्नॉलॉजी, ह्युमन कॅपिटल अँड मार्केट्स ही वाटू शकते. टेक्नॉलॉजी, ह्युमन कॅपिटल अँड मार्केट्स, पण इथं पैसा नाही. वरल्यात सीमध्ये काय होतं, कंपनी शेअर, डेबिट्स, बॉन्ड्स, स्टॉक अँड डेबिट्स हे पण रिलेटेड होत नाही. आणि ए नंबरचं काय होतं मग, मनी, प्रॉफिट अँड इंटरेस्ट. मनी आहे, प्रॉफिट आहे, इंटरेस्ट आहे, पण कॅपिटल नाही. म्हणून उत्तर जे आहे ना, द 3 ब्रॉड टाईप्स ऑफ प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस आहे कॅपिटल, लेबर, नॅचरल सोर्सेस म्हणजे लागणारे तुमचे सोर्सेस. धन्यवाद. या ठिकाणी ही क्लिप आपण थांबवतो आहोत. पुढच्या क्लिपमध्ये 81 नंबरपासून सुरुवात.